तर नमस्कार पब्लिक, आज आपण निघालो आहे शेताकडे. आपल्याला घालायचं होतं लसूण आणि आपली मक्का. मग आपला डबा घेऊन आपण निघालो शेताकडे जाण्यासाठी. कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका संकेत. मग काय आता आम्ही निघालो तो शेताकडे जाण्यासाठी. काय हा बघू शकता आपल्या शेताचा रोड. मग अशा प्रकारे आम्ही निघालो तर हे बघू शकता आमच्या इकडे ओली ती जमिनी. आप्पा तुमची भाकर सारत आणली होती ना. मग मी चाललो घरी आता. जाऊ दे आता मग हा. पप्पाला नेतो. ये लवकर मग तू जाऊ. हा किती थांबायचं. हा येतो अर्धा एक तासात. आता इथून आमचं शेत 0 किलोमीटर सुरू झालं. पण काही इथं आल्याच्या नंतर पहिलं या आपल्या वासरांना आणि बैलांना गाईनं त्यांना भुसगीस टाकलं. भुसगीस टाकल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं जेवण. आणि जेवण केल्याच्या नंतर आपल्याला द्यायचं होतं आता मक्काला पाणी. मग का ही आपली इथं गाय. मग का गाईला पण टाकलं होतं भूस. हे बघू शकता आपले बाकीचे सगळे बैल ढोरं गाई वासरं. आलतो आता आम्ही शेतामध्ये आल्याच्या नंतर इथं मुळे होते, पुन्हा शेंगड्या होत्या. मग आता आम्हाला ते खाण्याचे ते टमाटीन ते आपला रानमेवा शेतामध्ये आल्याच्या नंतर जेवण करायला किती भारी लागतो पब्लिक खायसाठी. मग अशा प्रकारात आता मेथीची भाजी आणि मुळे आणि शेंगड्या घेतल्या होत्या खाण्यासाठी. चला तर मंडळी आता आम्ही करतो जेवण. प्रकार केली तेव्हा आता आपण मोटर सुरू. मग काल तर वाद इथं छडीतून लगेच पाणी. मग आपल्या घराचं जातं लसूण आणि कांदे. आणि कांदे ते झाल्याच्या नंतर आपल्याला दिवाळीची शेतात मक्का. अद्रकीच्या शेतातली मक्का आपली. गिंड्या 200 पिल्ले तरी किती. 150. हे बाबा आले ते आपली तर पाणी प्यायला. मेंढरावले बाबा टेंभुर्णीचे तर ते पाणी घेऊन पित होते. जीवाला लागले तुम्ही काय करू. हम्म. असं आहे ते. काही खरं नाही रे. असं करून एवढ्या वयात मेंढर सांभाळणं म्हणजे लय अवघड आहे ना. मग काय करणार. रोज हिंडणं लागतं इकडे तिकडे. वा आता पाणी प्यायसाठी आलो. आता उठून आणि डबल किती जण आहे सांगा मेंढरा सांगा. दोघंचे आम्ही ते जायले बाबा. ते एका जणाची बायको असंच किरकिरीनं गेली तिथं गेले ते आम्हाला. जमीन गिमी कोणाला तुम्हाला. 5-6 एकर जमीन आहे. एक पोरग आहे फक्त. पोरी पोरी एक जवळ शाळेत गेली. हा असं काय करतो रे भाऊ काही करत. अशा प्रकारे बाबाची कथा सांगितली. 12 वर्ष झाली त्यांची बायको वारली. मग काय आता आम्ही कार्तिक दादाच्या बैलगाडीमध्ये निघालो होतो घरी. कार्तिक दादाचे नवे बैल होते. चला तर मंडळी आपण भेटू आता उद्याच्या ब्लॉक मध्ये.